झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यामधल्या जनतेला पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली। मात्र ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई असताना हेच प्राधिकरण उद्योगांना पाणी देते। या पाणी पुरवठ्याला नाशिक जिल्ह्यामधल्या जानोरी ग्रामपंचायतीने विरोध करत प्राधिकरणाविरोधात बंड केलाय। फूड प्रोसेसिंग करणाऱ्या कंपनीची पाईपलाईन तोडताना ही आहे जानोरी ग्रामपंचायतीचे कर्मचारी। जीवन प्राधिकरणानं ग्रामपंचायतीचा आक्षेप असताना या कंपनीला पाणी पुरवठा सुरू केला। ग्रामसभेनं पाण्याच्या नासाडीला आक्षेप घेतला। तसा पत्रव्यवहार केला असता प्राधिकरणानं आपली मनमानी सुरूच ठेवली। अखेर जानोरी ग्रामपंचायतीनं पाईपलाईन खंडित करत कंपनीचा पाणी पुरवठा तोडलाय। त्यामुळे प्राधिकरणानं ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। कोणत्याही कंपन्यांना कारखान्यांना सुद्धा पाणी जूनपर्यंत देऊ नये असा मंत्रिमंडळाच्या बैठकीचा निर्णय झाला असता सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आमच्या ग्रामपंचायत हद्दीत फ्रेशटॉप फ्रूट्स म्हणून एक कंपनी आहे, तिला दररोज लाखो लिटर पाणी बिना मीटरने देण्यात येते। आता ते आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला असता त्यांनी आम्हाला दाद न दिल्यामुळे ग्रामपंचायतीने रितसर नोटीस देऊन 8 दिवसापूर्वी ते कनेक्शन तोडून टाकले। नाशिक जिल्ह्यातल्या पूर्व भागात 500 पेक्षा अधिक गावांना पाणी टंचाईचा फटका बसतोय। यासाठी सुमारे 200 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। मनमाडमध्ये 15 दिवसांच्या आड पाणी दिलं जात आहे। असं असताना जानोरी गावाजवळच्या जीवन प्राधिकरणाची ही मनमानी ग्रामस्थांच्या संतापाचं कारण ठरली आहे। तोट्यात असलेली ही योजना फायद्यात आणण्यासाठी हे केलं जात असल्याचा दावा प्राधिकरणानं केलाय। 4 ml पर्यंत पाणी दिलं जातं योजनेमधून। 4 गावं आहेत, त्याच्यात 5 गावं आहे आणि 1-2 कंपन्या आहेत। कंपन्या त्याच्यामध्ये एक हल्कॉन म्हणून एक सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे ती, आणि फ्रेशटॉप आहे। या 2 सध्या आपण पाणी देतोय। पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र नागरिक वणवण करत असताना जून-जुलैपर्यंत पाणी साठवणं तसंच टिकवणं अवघड होणार आहे। बाष्पीभवन त्यातच पाणी चोरीचे प्रकार वाढल्यानं कायदा आणि सुव्यवस्थाही धोक्यात आली आहे। प्राधिकरणानं हे सगळं लक्षात घेऊन उद्योगांना पाणी देणं थांबवावं अशी मागणी ग्रामस्थांकडून होतीये। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।